दक्षिण मतदारसंघातील काही भागात पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसाआड होत आहे, तो 3 दिवसाआड करता येईल का, याबाबत आराखडा तयार करा. जुन्या पाईपलाईन काढून नवीन टाकाव्यात. पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा. झोपडपट्टी भागात अंगणवाडी सुरू करा. प्रलंबित ड्रेनेजची कामे सुरू करा. प्राणी संग्रहालय विकसित करून सुरू करा. सुंदरम नगर येथील जलतरण तलाव सुरू करा. यासह अनेक सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मधील शहरी भागात येणाऱ्या विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी सुमारे 20 विषयांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील अनेक भागात कचरा साठला आहे, त्याची स्वच्छता करावी. छत्रपती नगर, डोणगाव रोड, हिमगिरी नगर, विश्वकिरण पार्क, शिवरत्न नगर, ममता नगर, जय महालक्ष्मी नगर, रेणुका नगर, साईधन नगर, एसटी कॉलनी आदी भागातील ड्रेनेजची उर्वरित कामे करावीत. याशिवाय रस्त्यांची कामे अर्धवट आहेत, तीही पूर्ण करावीत. सुंदरम नगर येथील जलतरण तलावाचा क्रीडा विभाग आणि महापालिकेचा वाद मिटवून नागरिकांसाठी ते खुले करावे. सोसायटी चेअरमन सोबत महापालिकेने बैठक घेऊन ज्या जागा मोकळ्या आहेत त्या लोकसहभागातून विकसित कराव्यात. जुळे सोलापुरात नाट्यगृहासाठी नवीन जागा द्यावी. पूर्वीची जागा वन विभागाची असल्याने तिथे नाट्यगृह बांधता येणार नाही, त्याच्या शेजारची जागा द्यावी. आसरा ते विजापूर रोड रस्ता मंजूर आहे, तो सुरू करावा. त्वरित तिथे खडीकरण करावे, अशा सूचना आमदार देशमुख यांनी दिल्या. आमदार देशमुख म्हणाले की आयुक्त आणि त्यांच्या टीमने सर्व मागण्या ऐकून घेतल्या आहेत. 3 महिन्यात या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवाय 1 महिन्यात पुन्हा एकदा आयुक्तांनी आढावा बैठक घेण्याचे सूचित केले आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.